प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. पुन्हा एक बार तुमचं मी आजच्या भक्तीमध्ये येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? खोलवर जाणे. एकटेच सिस्टर बोललेत. आपण जरा टाळ्या वाजवाय का त्यांच्यासाठी? ते आपण नीट वाजत नाही तेव्हा. काय शिकला होता तुम्ही? खोलवर जाणे हा विषयाचं नाव झालेलं आहे. खोलवर जाणे. तुम्ही काय शिकला त्याच्यातून? काय गोष्टी शिकवल्या होत्या ना? कशासाठी खोलवर, कशात खोलवर जायचं काय? आम्ही जीवनामध्ये आम्ही काठावर नसावे तर आम्ही मध्यभागी खोलवर, जसं ते जाळं पाण्यामध्ये खोल सोडलेलं आहे तसं आम्ही असावं. त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या की आम्ही पहिला देवाचं ऐकलं पाहिजे, आज्ञापालन केली पाहिजे, त्याच्या वचनावर विश्वास, त्याच्या वचनाप्रमाणे चालणे, या गोष्टी देव आमच्याकडनं अपेक्षित करतो. आणि आमचं जीवन हे वरवरचं साधन असावं, खोल देवाच्या सानिध्यामध्ये खोलवर असावं. आमच्या प्रार्थना, आमचा विश्वास किंवा आमचं समर्पण, या साऱ्या गोष्टी एकदम आतमधल्या असणं, वरच्या नसणं. आणि मग आम्ही पाहिलं ज्यावेळेस जाळं खाली गेले, खोलवर गेलं, त्यावेळेस पुष्कळ मासे त्याच्यामध्ये आले. तसंच ज्यावेळेस आमच्या प्रार्थना, आमचा विश्वास खोलवर जातो त्यावेळेस चमत्कार त्याच्यातून बाहेर येतात. हालेलुया. मग ते खोलवर जर आठवडाभर गेला असता तर साक्षीचे सगळे फळं मासे बाहेर आले असते. असं आहे की नाही? आले का हो साक्ष? संदेशाची साक्ष आली का? कावर आली नाही? जाळच टाकले नाही वाटतं, आहे की नाही? फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. असं करू नका. देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो, जर तुम्ही त्याचं ऐकता तर त्याचे चमत्कार, त्याच्या साक्षी तुमच्या जीवनातून बाहेर यायला पाहिजे. किनाऱ्यावर, काठावर जर जाळं टाकलं तर दगड, माती, कचरा त्या जाळ्यात येतो. आणि खोलवर जर टाकलं तर मासे येते. वचन ऐकून तुम्ही काठावरच राहिला ना तर तुमच्या जाळ्यात चांगल्या गोष्टी येणार नाहीत. तो वचन ऐकून त्याप्रमाणे करता तर तुमचं जाळं चांगल्या पदार्थांनी, आशीर्वादानं भरलेलं असेल. आमेन. यावेळेस आपण परमेश्वरच्या वचनात जाऊया. आणि गेल्या वेळेस आम्ही गेल्या काही दिवसापासून, आठवड्यापासून आम्ही पश्चातापाचा सिरीज पाहत आहोत. आणि आज आम्ही पश्चाताप भाग 7वा भाग पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये आज आम्ही नेहम्याचा पश्चाताप, नेहम्याने केलेला पश्चाताप आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. प्रियांनो, तुम्ही असा विचार करत असाल की काय सारखं सारखं पश्चातापाविषयी आम्हाला शिकवलं जात आहे, परंतु पश्चातापाशिवाय आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. पश्चातापाशिवाय प्रभूला आम्ही गौरव करू शकत नाही. पश्चातापाशिवाय आम्ही देवाच्या कृपेला पात्र देखील ठरू शकत नाही. पश्चातापाशिवाय आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणून रोज आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. जसं रोज ऑक्सिजनची गरज आहे. तुम्ही ऑक्सिजन घेता ना? ऑक्सिजनची गोळी खाता तुम्ही? मग श्वासोच्छ्वास करता त्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन घेता. ही एक प्रक्रिया आहे जिवंत राहण्यासाठी. तशाच प्रकारे जसं ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वास गरजेचा आहे, प्रार्थना महत्त्वाची गरजेची आहे, तसाच पश्चाताप देखील रोज करणं गरजेचं आहे. पश्चाताप म्हणजे आपली पापे पदरी घेणे आणि देवाला ती सांगणे, कबुली देणे आणि मग त्याच्यामध्ये देवाच्या जवळ क्षमेची याचना करणे, निर्णय घेणे की प्रभू मी परत तसं करणार नाही. मी जर पाप करत आहे आणि मला ते समजतं, वचनातून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून किंवा एखाद्या व्यक्तीकडून देव जर आमची पाप आम्हाला दाखवतो आणि आम्हाला समजतं की हे पाप आहे, तर तो आम्हाला शिक्षेच्या आधी एक संधी देतो की आम्ही त्याच्याविषयी देवाच्या जवळ कबुली द्यावी आणि क्षमा मागावी. म्हणून पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि आज आम्ही 7वा भाग पाहणार आहोत. आणि 7व्या भागामध्ये नेहम्याचा पश्चाताप आम्ही पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये आम्हाला नेहम्या हा एक संदेष्टा दिसतो. एज्रा आणि नेहम्या हे 2 समकालीन संदेष्टे होऊन गेलेले आहेत जुन्या करारामध्ये. आणि मग नेहम्याचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर नेहम्याची कारकिर्दी, नेहम्याने केलेलं काम, त्यांनी केलेली प्रार्थना, तो कुठं काम करत होता त्याचा तपशील संपूर्ण नेहम्याच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला आज चांगल्या प्रकारे नेहम्याचं जीवनचरित्र समजायचं असेल तर नेहम्याच्या पुस्तकाचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. नेहम्या
या नावाचा अर्थ आहे यहोवा सांत्वन करतो. नेहम्या या नावाचा अर्थ आहे यहोवा सांत्वन करतो. एक वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि पहिले वचन. जुन्या कराराचं पुस्तक आहे. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. तिथं असं म्हटलंय, यास्तव तू आपला देव परमेश्वर याजवळ प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा ही नित्य पाळावी. वचन 2, आज तुम्ही हे पक्के लक्षात आणा. मोशेच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांसाठी बोलत आहे. अनुवादाचे पुस्तक 11वा अध्याय पहिलं आणि दुसरं वाचलेलं वचन. पहिल्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की मोशे त्या ठिकाणी बोलत आहे किंवा बायबल आम्हाला सांगतात. काय सांगत आहे? यास्त तू आपला देव परमेश्वर याजवळ प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याची विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा ही नित्य पाळावी. वचन 2, आज तुम्ही हे पक्के लक्षात आणा. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी कसे पण जीवन जगू नये. परमेश्वराची इच्छा आहे त्याच्या लोकांनी व्यर्थ, बेशिस्तपणाचं किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला अर्थ नाही असलं जीवन जगू नये. तर ते देवाच्या इच्छेने व्यवस्थित, शिस्तीने, पद्धतशीरपणे एक चांगल्या प्रकारचं जीवन प्रत्येकाचं असावं. म्हणून मोशेच्या द्वारे तो काही आज्ञा देत आहे, जगण्यासाठी नियम देत आहे, शिस्त शिकवत आहे आणि तो काही विधी देखील करायला लावत आहे. मग याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर पहिली गोष्ट की आमचा देव बेशिस्तपणाचा देव नाही. हालेलुया, हालेलुया. आमचा देव कसा आहे? शिस्तीचा देव आहे. डिसिप्लिन. त्याला शिस्त आवडते. त्याला कुठल्या प्रकारचा गोंधळ, गडबड किंवा बेशिस्तपणा, अव्यवस्थितपणा, घाणेरडापणा किंवा आम्ही असं म्हणतो ना गज्जाळपणा, हा परमेश्वर तसा नाही. कुठं पण पडला तर पडला, बसला तर बसला, घाणीत तर घाणीत, असं नाही. आमचा परमेश्वर पवित्र आहे, शुद्ध आहे. तो अतिउच्च परमेश्वर आहे. त्याची पवित्रता फार श्रेष्ठ आहे आणि त्याची इच्छा आहे की त्या परमेश्वरावर जर आम्ही विश्वास ठेवतो तर आम्ही त्याच्यासारखं असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एखाद्या शाळेत गेले तर शाळेचे काही नियम तुम्हाला माहित आहेत का? शाळेचा पहिला नियम काय झाला सांगा बरं? शाळेत पहिलाचा नियम आहे वेळेत लवकर यायला पाहिजे. दवाखान्याचा काय नियम आहे का? दवाखान्याचा काय नियम आहे? ठीक आहे, केस पेपर काढा, पण तिथं लिहिलेलं असतं ना सगळीकडे शांतता राखा. हे नियम आहे. पोलिसांचे काय नियम आहेत का? ड्युटीवर जायचं तर मग काय चड्डी पाण्यावर गेलं चालेल का? त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो केला पाहिजे. आणि आता तर सगळीकडे असा नियम लागू केला की प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असायला पाहिजे, ओळखपत्र. हे नियम कशासाठी आहेत? तिथं काहीतरी अपेक्षा आहे. चांगली वर्तणूक, चांगलं बोलणं, चांगलं दिसणं, चांगले शिस्त याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अशाच प्रकारे प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की इस्रायलामध्ये जगासारखी वर्तणूक नसावी. इस्रायलमध्ये म्हणजे इस्रायल लोकांमध्ये जगासारखे बाष्कळपणा, फालतूगिरी किंवा जे जग करतात तसे जीवन पद्धती नसाव्यात, तर देवाच्या इच्छेप्रमाणे असाव्यात. म्हणून पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो की तुम्ही परमेश्वर प्रीती करा आणि ती प्रीती कृतीतून दाखवा. मग कृती काय आहे? जी व्यवस्था त्याने लावून दिलेली आहे त्या व्यवस्थेचं आम्ही पालन करणं गरजेचं आहे. ज्या विधी त्यानं घालून दिलेले आहेत त्या विधी पूर्ण करणं गरजेचं आहे. जे नियम त्याने दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच आम्ही चाललं पाहिजे आणि ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा आम्ही पालन करणं गरजेचं आहे. जर इस्रायल लोकांसाठी आहे तर ते तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. हालेलुया. तर शाळेचा पहिला नियम आम्ही काय ऐकला? वेळेत यायला पाहिजे. हालेलुया. आम्ही शिस्तीचा नियम शाळेसाठी जर पाळू शकतो तर चर्चसाठी सुद्धा आम्ही पाळणं गरजेचं आहे. दवाखान्याचा नियम काय पाळला आम्ही? शांतता राखा. तर चर्चमध्ये आल्यावर आम्ही कसं असायला पाहिजे? गंभीर, सिरियस असायला पाहिजे. म्हणजे शांतता. याचा अर्थ मग काय आराधना करायची नाही का?
म्हणून मी मगाशी काय सांगितलं, आराधनेच्या वेळेस आराधना, प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थना आणि शिस्तीच्या वेळेस शिस्त पाळणं गरजेचं आहे. म्हणजे प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही एक व्यवस्थित शिस्तीमध्ये असणारे जसे विद्यार्थी असतात तसे आम्ही देवाच्या समोर असतो. म्हणून या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे की इस्रायल लोकांकडून परमेश्वरची अपेक्षा होती की त्यांनी त्याचे नियम, विधी, आज्ञा आणि जी व्यवस्था दिलेली आहे ती पाळायला पाहिजे. जर हे पालन केले तर अनुवाद 28 मध्ये तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथं आशीर्वाद दिलेले आहेत. परंतु जर आम्ही ते पालन केले नाही तर शास्त्र म्हणतं की सगळे शाप तुला येऊन गाठतील, सगळे शाप तुझ्यावरती येईल. म्हणजे आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहे तर आज्ञा मोडण्यामध्ये शाप आहे. म्हणून इस्रायल लोकांचा जर सर्वे केला तर आम्हाला असं दिसतं की इस्रायल लोक, देवाचे लोक ज्यावेळेस बंदिवासामध्ये होते, बंदिवासामध्ये काय गेले तर देवाचे नियम त्यांनी सोडले. बंदिवासामध्ये काय गेले म्हणजे शत्रूचे गुलामगिरीमध्ये ते काय गेले, देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं सोडलं. त्यांनी जग आणि जगातल्या गोष्टी, रीतिरिवाजी, रूढी, परंपरा आणि नातेसंबंध त्यांनी आपल्यामध्ये घेतले आणि परिणाम असा झाला की ते शत्रूच्या तावडीमध्ये सापडलेले आहेत. शत्रूच्या तावडीमध्ये सापडलेले असताना त्यातील काही थोडे लोक सुटले आणि येरुशलेमला परत आले. येरुशलेममध्ये आल्यानंतर पुन्हा शत्रूंनी हल्ला केला आणि येरुशलेमच्या भिंती जाळल्या, येरुशलेमचं मंदिराची नासधूस केली, येरुशलेमची शेती, घरदार सगळे नाश केलेले आहेत. आणि अशा वेळेस तेथून एक मनुष्य नेहम्याकडे येतो आणि नेहम्याला भेटतो. त्यावेळेस नेहम्या त्याला विचारतो, अरे सगळं काय खुशाली आहे का, बरं आहे का तिकडे? त्यावेळेस तो म्हणतो काहीच बरं नाही, सगळं जाळलं पोळलेलं आहे, सगळं नासधूस झालेलं आहे. नेहम्याचं पुस्तक आपण काढूया. नेहम्या मिळालं सर्वांना? पहिला अध्याय 1 वचनापासून 5 वचनापर्यंत वाचायचं. जरा वाचा कोणीतरी. नेहम्या पहिला अध्याय 1 ते 5. अक्कल्याचा पुत्र नेहम्या याच्या वृत्तांतात 20व्या वर्षी तिसरे महिन्यात मी शूशन राजवाड्यात होते. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्याच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्यांच्याकडे मी कुशल पास केला. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अविशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तट पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहे. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतो व त्यावर करुणा करीतोस. बस ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. समजलं तुम्हाला काय वृत्तांत आहे? तो नेहम्या आपल्या मायदेशापासून लांब दुसऱ्या राज्यामध्ये एका राजाच्या राजवाड्यात काम करत आहे आणि त्याच्या गावचे काही लोक त्याच्याकडे येतात आणि त्यांची वृत्तांत त्या ठिकाणी दिलेलं ते विचारपूस करत आहेत एकमेकांची. आणि मग नेहम्याला समजलं तो आलेले जे लोक आहेत येरुशलेममधून, यहुदातून जे आलेले लोक आहेत ते त्याला सांगतात. वचन 3 मध्ये काय म्हटले? तो म्हणतो, त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अविष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. येरुशलेमेचा तटही पडला व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहे. हालेलुया. तुम्ही कधी परदेशामध्ये गेलाय का? परदेश म्हणजे तुम्ही इचलकरंजीमध्ये राहता आणि समजा तुम्हाला पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा भागामध्ये गेलेलं आहे काही दिवस कामाच्या निमित्तानं आणि तुम्ही तिथं राहत असताना अचानक तुमच्या गाववाला जर तिकडं आला आणि भेटला तर तुम्हाला आनंद होतो का? तुम्ही म्हणाला आम्ही गेलोच नाही कधी एवढ्या लांब. किंवा तुम्ही इथून दुसरीकडे जरी गेला, तुम्ही शेजारी कोल्हापूरला गेला
आणि तुम्ही एकटेच आहे त्या ठिकाणी आणि अचानक तुमच्या ओळखीचा एखादा व्यक्ती तिथं आला तर तुम्हाला किती बरं वाटेल? बाबा माझ्या गावाचा आला, शेजारचा आला, आणि मग चौकशी होते ना, कसं आहे तिकडचं, तिकडे कशी परिस्थिती आहे, पाऊस आहे का तिकडे, पीक पाणी कसं आहे. अशाच प्रकारे नेहम्याची आणि त्या लोकांची चर्चा चालू असताना ते त्याला सांगतात की आपल्या लोकांची प्रतिष्ठा गेलेली आहे, सन्मान गेलेला आहे, आपल्या लोकांचा अपमान होत आहे, तिथं ते निंदाच्या आणि छळाच्या तोंडाला पडलेले आहेत. यरूशलेमचे कोट आणि दरवाजे भिंती जळलेले आहेत आणि सगळा नाश झालेला आहे. प्रियांनो, ही जी गोष्ट आहे, ही जी घडलेली घटना आहे, हे ऐकल्यानंतर नेहम्यामध्ये काहीतरी प्रक्रिया झालेली आहे. त्याला फार वाईट वाटलं, अरे माझ्या गावामध्ये, माझ्या देशामध्ये देवाच्या लोकांच्या नगरीचा अशा प्रकारे नाश, त्रास होतोय आणि ते छळामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला पहिली गोष्ट पाहायला मिळतं की नेहम्यामध्ये एक कळवळा निर्माण झालेला आहे आणि ते ऐकल्यानंतर त्याला कसं तरी झालेलं आहे. ही जी परिस्थिती आहे ना, ही परिस्थिती काय आहे आम्हाला दिसतं की ती शिक्षा आहे. यरूशलेम जळणे, अप्रतिष्ठा होणे, अपमान होणे, छळ होणे, निंदा होणे, ही देवाकडून इस्रायल लोकांना, यरूशलेमच्या लोकांना आलेली शिक्षा आहे. आणि नेहम्या त्या ठिकाणी बघत आहे, ऐकत आहे की ती शिक्षा काय झालेली आहे. आणि मग आम्ही पहिल्या मुद्द्यामध्ये जातो. पहिला मुद्दा आहे नेहम्याने केलेला पश्चाताप. हे वर्तमान ऐकल्यानंतर नेहम्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. त्याच्या मनामध्ये कळवळा, एक रडण्याची भावना आणि काहीतरी त्याच्यामध्ये असं घडून येत आहे की त्याला ते शांत बसू देत नाही. मग 6व्या वचनामध्ये तो काय करत आहे, हे ऐकल्यानंतर प्रार्थना करत आहे. काय म्हटलेलं आहे, तो नेहम्या देवाच्या जवळ प्रार्थना करतो. वचन 7, तुझा सेवक, असंच आहे का, किंवा तुझे सेवक आहे, तुझे सेवक, लक्ष द्या बायबलकडे, तुझे सेवक इस्रायल लोकांनी, त्यांच्यासाठी मी तुझा दास या समय रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे, ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केले आहेत, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. हालेलुया. आम्ही विषय काय शिकत आहोत, नेहम्याचा पश्चाताप. का नेहम्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली, त्याचं कारण आम्ही थोडक्यात पाहिलेलं आहे. पण आता आम्ही शिकणार आहोत की नेहम्या पश्चाताप करत आहे. काय पश्चाताप करताना तो प्रार्थना करतो. वचन 6 मध्ये बघा परत एकदा त्या ठिकाणी तो काय म्हणतो, ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केले आहेत. पहिली गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे, त्याच्या प्रार्थनेचा आशय काय आहे. प्रभू परमेश्वरा, देवा, बापा, गुरु महाराज, आम्ही तुझ्या विरुद्ध इस्रायल लोकांनी, आम्ही, तो नाव त्या ठिकाणी घेतो, म्हणतो पातके केले. पातके म्हणजे अनेक वचनी शब्द प्रयोग केलेला आहे. पाप केलं आणि पापे केली, किंवा पातक आणि पातके, याच्यामध्ये फरक आहे का? एक आणि अनेक. तो असं म्हणत नाही की आम्ही पातक केलेलं आहे, तो काय म्हणतो, आम्ही पातके केली. पातके म्हणजे अनेक गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये भरपूरता आलेली आहे, एकापेक्षा जास्त असे आम्ही पाप केलेली आहेत. ती सगळी पाप मी कबूल करतो. शास्त्र म्हणतो, जो आपली पापे पदरी घेतो म्हणजे कबूल करतो. सॉरी म्हणून सोडणे यापेक्षा सॉरी म्हणण्याच्या ऐवजी त्या गोष्टीबद्दल देवाच्या समोर उघडपणे सांगणे आणि कबुलीत देणे फार महत्वाचं आहे. तो म्हणतो, आम्ही तुझ्या विरुद्ध पातके केले ते मी कबूल करतो. आणि परत तो काय म्हणतो, मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातके केली आहेत. प्रियांनो, या ठिकाणी नेहम्या वैयक्तिक आपल्या देशासाठी, आपल्या देशातील लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे पश्चातापाची प्रार्थना सादर करत आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे, पश्चाताप केलेला आहे. मग मला सांगा, प्रश्न असा आहे, काय पश्चाताप केला तर देव शिक्षा करेल का क्षमा करेल? मग नेहम्याने जर पश्चातापाची प्रार्थना केलेली आहे तर नेहम्याच्या प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं असेल का नसेल? दिलं असेल. त्यानं त्यांना क्षमा केली.
आम्ही विश्वास धरूया की जो पश्चाताप करतो तर देव त्याच्या पापांची क्षमा करतो. शास्त्र म्हणतं त्याप्रमाणे जो कबुली देतो देव त्याच्यावरती दया करतो. शास्त्र सांगतं त्याप्रमाणे त्याने आमची पातकी आमच्यापासून इतकी लांब केलेली आहेत. किती लांब केलेत? एक उदाहरण दिले का त्यानं मोजमाप. पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर कोणाला क्षमा करतो तर परमेश्वर जो परमेश्वरच्या समोर पश्चातापी अंतःकरणाने येतो, जो कबुली देतो आणि क्षमा मागतो त्याला तो क्षमा करतो. प्रभुवचनच्या संदेशातलं वचन तुमच्या लक्षात आलं का? काय म्हटलं होतं तिथं? 21 आणि 22 वचन की जर अधर्मी किंवा तो पापी व्यक्ती जर परत वळला तर त्याने किती पाप केलेले असेल तर देव ती सगळी काय करेल? पुसून टाकेल. त्याच्याकडे तो लक्ष देणार नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वरची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी पापाबद्दल खेद करावा, पश्चाताप करावा आणि देवाच्या कृपेला पात्र ठरावे. आणि मग नेहम्याने पश्चाताप केलेला आहे आणि या पश्चातापामध्ये असं तो महत्वाची जी प्रार्थना करतो त्याच्याकडे लक्ष देतो. असं म्हणत नाही देवा त्या लोकांनी पाप केलेलं आहे असं म्हटलंय का? तो शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये तो काय म्हणतो? मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केलेला. म्हणजे इस्रायल लोकांना तो तुच्छ लेखत नाही किंवा दुसरे लोक म्हणत नाही, तर तो म्हणतो ते माझे लोक आहे, ते माझं घराणं आहे. हालेलुया. प्रतिज्ञेची पहिली सुरुवात कशी? भारतीय प्रतिज्ञेची भारत माझा आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग बांधव म्हणून कधी आम्ही बघतो का त्यांच्याकडे हे माझे लोक आहेत म्हणून? विश्वास करण्यामध्ये एक आत्मा काम करत आहे, तिरस्काराचा आत्मा. तो फक्त विश्वास तरी आमचे लोक आहेत ना त्यांनाच आमचे लोक म्हणतो. परंतु भारतामध्ये इतके लोक आहेत की त्या लोकांना कधी आम्ही म्हणतो का ते माझे लोक आहेत म्हणून? तुम्ही येशूचं चारित्र्य जर बघितलं तर तो त्या शिष्यांना म्हणतो मेंढवाड्याच्या बाहेर अजून काही मेंढरं आहेत, मला त्यांच्याकडे सुद्धा जायचंय. हालेलुया. मेंढवाड्याच्या बाहेरची मेंढरे कोण आणि मेंढवाड्याच्या आतली मेंढरे कोण? मेंढवाड्याच्या आतली हे इस्रायल घराणं आहे आणि मेंढवाड्याच्या बाहेरची मेंढरे हे तुम्ही आणि मी आहोत. येशूची कळकळ दिसते तर म्हणतो मला त्या लोकांकडे सुद्धा जायचंय जे मेंढवाड्याच्या बाहेरच्या आहेत. पित्याचं प्रेम आम्हाला दिसतं की तो असं नाही म्हणत की मी फक्त यहुदी लोकांसाठी येशूला पाठवतो. योहान 3:16 मध्ये लिहिलंय का तो यहुद्यांसाठी आला म्हणून, इस्रायलासाठी आला म्हणून, दाविदाच्या घराण्यासाठी आला नाही. काय म्हणतं? जगावर त्यांनी प्रीती केली, म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे तो माझा व्यक्ती म्हणून बघत आहे. नेहम्याने त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करताना त्यांचं पाप बघून हे देवा अशा प्रकारे तो वर्तन केलं नाही, बोललं नाही, तर तो म्हणतो माझे मी माझं घराणं आहे ते माझ्या बापाचं घराणं आहे आणि तो त्या ठिकाणी पापाची कबुली देते की आम्ही सर्वांनी पाप केलेला. हालेलुया. हालेलुया. देवाला तेच लोक आवडतात जे लोक त्याच्या समोर येतात, गुडघे टेकतात, आपली मान खाली घालतात आणि त्याला म्हणतात की देवा मी पापी आहे, मस्त पाप्यावरती दया कर. हालेलुया. मग आता पुढे आम्ही जाणार आहोत दुसऱ्या मुद्द्यात. मग नेहम्याला पश्चाताप करण्याची गरज का वाटली? अग्नीनं जळलेला आहे, पडलेला आहे, बंदिवासात गेलेले ते त्यांचं ते बघून घेतील किंवा बघून घेतील, माझी काय जबाबदारी? पण प्रियानो तो त्यांच्याबरोबर स्वतःला देखील त्या पापामध्ये घेत आहे आणि तो म्हणतो मी आणि माझ्या बापाच्या घराण्यानं पाप केलेला आहे. मग आता आम्हाला बघायचं आहे की रिअल पाप काय होतं की ज्या पापासाठी तो पश्चातापाची प्रार्थना करतो. मग दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहतो इस्रायल लोकांचे पाप. दुसरा मुद्दा आहे इस्रायल लोकांचे पाप. वचन 7 मध्ये आम्ही जाणार आहोत. नेहम्या याचा अध्याय 1 आणि वचन 7 मध्ये तो म्हणतो आम्ही तुझ समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाही. हालेलुया. काय म्हणतो तो वचन 7 मध्ये? तुझ्या समोर अतिशय दुर्वर्तन आम्ही केलेलं आहे. आणि मग ते दुर्वर्तन काय आहे तर तुझा सेवक मोशे याच्याद्वारे दिलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळलेले नाही. हालेलुया. तुम्हाला आठवतं का कुठं नियम आणि कुठले निर्णय आम्ही वाचले होते मगाशी?
अनुवाद 11वा अध्याय पहिल्या वचनात आम्ही काय वाचलं होतं? यास्तव तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याने तुला लावून दिलेले विधी नियम व त्याच्या आज्ञा हे नित्य पाळावी. आणि शास्त्र म्हणतं आज तुम्ही हे पक्के लक्षात आणा किंवा पक्के समजून घ्या. अनुवादाच्या पुस्तकात आम्हाला त्या सगळ्या विधी नियमाच्या गोष्टी दिसतात आणि त्याचाच उल्लेख तो या ठिकाणी काय करतो वचन 7 मध्ये की मोशेच्या द्वारे प्रभू जे तू सांगितलं होतंस ते आम्ही पाळलेलं नाही. हालेलुया हालेलुया. मग आम्हाला बघायचंय काय पाप आहे. मग पहिली गोष्ट आम्ही पाहतो तो काय म्हणतो? अतिशय दुर्वर्तन केलेलं. मग तुमच्या दृष्टिकोनातून मला एक प्रश्न विचारू द्या, तुमच्या दृष्टिकोनातून दुर्वर्तन कशाला म्हटलेलं आहे? दुर्लक्ष केलं. दुर्वर्तन म्हणजे काय किंवा दुष्कर्म म्हणजे काय? दुर्वर्तन म्हणजे चुकीचं वर्तन, वाईट वागणूक, वाईटामध्ये जगणे. परंतु पवित्र शास्त्र जी अपेक्षा करतं म्हणजे ज्याचा अर्थ आहे ते काय आहे? दुर्वर्तन म्हणजे भ्रष्टता, अशुद्धता, विटळात जगणे, देवाला राग येईल अशा प्रकारचं जीवन जगणे, त्याला दुर्वर्तन म्हणलेलं आहे. आणि दुर्वर्तनाची व्याख्या काय आहे? देवाला सोडून दुसऱ्याची उपासना करणे. फार भयानक हे पाप आहे देवाच्या दृष्टिकोनातून. देवाच्या ऐवजी देवाची तुलना दुसऱ्याशी करणे, देवाला कमी करणे आणि दुसऱ्या इतर गोष्टीला पहिलं स्थान देणे किंवा त्याची उपासना करणे, पूजा करणे किंवा दुसऱ्याचं ऐकणे, त्याचा सन्मान करणे ही फार भयानक अशी भ्रष्टता, त्याला दुर्वर्तन असं म्हटलेलं आहे. इस्रायल लोकांमध्ये हीच गोष्ट होते की जिथं कुठं ते जातील, थोड्या दिवस ते देवाच्या वचनाप्रमाणे चालायचे, पण 8-10 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर ज्या भागात ते राहतात तिथल्या गोष्टी अंगीकार करायचे, तिथले रीतिरिवाज ते स्वीकारायचे आणि त्याप्रमाणे ते देवाच्या समोर वागायचे. त्यांना माहिती आहे देवाला आवडत नाही तरी त्या गोष्टी करायच्या. आता उदाहरणार्थ या आठवड्यात काय सण आहे का? हालेलुया. मग ख्रिस्ती लोकांचे चेहरे आणि हात रंगलेले दिसतात का तुम्हाला? दिसतात की बरेच लोक खेळतात होळी. ख्रिस्ती लोकांच्या हातात राख्या बांधलेले दिसतात का? दिसतात. काही बहिणी पुढे जाऊन बांधतात, काही भाऊ शेजारच्या बहिणीकडनं बांधून घेतात. मानलेली बहीण आणि मानलेला भाऊ हे नातं पुढं करतात. काय प्रियानो, ती राखी महत्वाची नाही किंवा तो रंग महत्वाचा नाही, तर देवाला चिडवणं तिथं महत्वाचं झालेलं आहे. देव म्हणतो त्या गोष्टी तुम्ही करू नका, तर इस्रायल करतं. आणि अशाच प्रकारे प्रेरणा आज जगातले ख्रिस्ती विश्वासणारे लोक विधी आणि नियम पाळत आहेत. याला भ्रष्टता म्हटलेले आहे. दुसरा तो काय म्हणतो? आम्ही तुझ्या आज्ञा पाळलेल्या नाही. परमेश्वरने आम्हाला बरेच आज्ञा दिल्या. मग अशी 10 आज्ञाचा उल्लेख झालेला आहे. 10 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत आणि तो म्हणतो आम्ही तुझ्या आज्ञेचं पालन केलेलं नाही. मग काय आज्ञा होती? मोशेच्या द्वारे प्रमुख काय आज्ञा होती? पहिली मला त्यातलं सांगू द्या. तो म्हणतो तुझ्या माझ्यासमोर तुला आज्ञा देऊ नसावेत, ही आज्ञा आहे. प्रियांनो, त्यावेळेस मूर्तीपूजा अपेक्षित होती एवढंच नाही, तर देवाला सोडून ज्या ज्या गोष्टी, व्यक्ती, प्रसंग जे काही तुम्ही करत असाल ती प्रत्येक मूर्तीपूजा आहे. हालेलुया. झोपले वाटतं सगळेच. शास्त्र म्हणतं हट्टीपणा हा एक मूर्तीपूजेचा प्रकार आहे. ज्याच्या जीवनात हट्टीपणा आहे तो मूर्तीपूजेच्या पापासमान आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये हट्टीपणा होता आणि खरंच इस्रायल हट्टी आहे. इस्रायल घराण्याचा वृत्त जर ऐकली तर पहिली साक्षी येतं इस्रायल हट्टी आहे. तिसरा पाप पाहतो तो म्हणतो आम्ही तुझे नियम पाळले नाहीत. नियम पाळले नाही याचा अर्थ स्वतःच्या इच्छेने चालणे. मला नाही त्याचं ऐकायचं, माझ्याच म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे. मी 8ला उठेल नाही तर 9ला उठेल, तुला काय करायचंय? सुट्टी. मला माहित नाही. इथं काय झालेलं आहे? स्वतःची इच्छा, देवाची इच्छा नाही.
पण सद्गुणी स्त्रीचं वर्णन नीतिसूत्र 31 मध्ये वाचलं तर तो म्हणतो की ती भल्या पहाटे उठती आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्था करते, तिला बर्फाचे भय पडत नाही. नियम काय आहेत, आज्ञा काय आहेत हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणतो आम्ही आज्ञा पाळलेल्या नाहीत, म्हणजेच आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालतो. निर्णय आम्ही पाळले नाही. देवाने सांगितलं निर्णय, माझी इच्छा ही आहे, तू हीच करायचं. नाही प्रभू, तुझी इच्छा नाही, माझ्या इच्छेने व्हायला पाहिजे. देवा मी तुझं ऐकत नाही, तू माझं ऐक. झालं होतं का असंच? मागच्या काय आठवड्यामध्ये आम्ही शिकलो होतं का? देवाची इच्छा काय होती? निनवेला जा. कुठं जातो आम्ही? तार्शिसला जातो. चर्चला जा. कुठं जातो? लग्नाला जातो. प्रभू घर बांधलेलं आहे तिकडे जातो. साखरपुडा आहे प्रभू. आम्ही आमचे निर्णय देवावर लादतो. त्याला म्हणतो देवा तुझ्या आज्ञा नियम बाजूला ठेव, मी काय सांगतो ते ऐक. हे पाप आहे. येशू काय म्हणतो? प्रभू हा प्याला माझ्यापासून टळू देत, ही माझी इच्छा आहे, पण माझ्या इच्छेने नको. तुझी काय इच्छा आहे? मी वधस्तंभावर जर मरायचंय तर हा प्याला मी घ्यायला तयार आहे. तो म्हणतो माझ्या इच्छेने नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ देत. निर्णय हे देवाच्या इच्छेप्रमाणे केले जातात आणि ज्यावेळेस देवाचा निर्णय पाळले जात नाही याचा अर्थ आहे तो देवाचा अपमान आम्ही करत आहोत. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, मोशेच्या द्वारे सांगितलेल्या काही गोष्टीमध्ये अनुवाद 28:15 मध्ये जर गेला तर तिथं दिलेला आहे. तो म्हणतो उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याचे ऐकणार नाहीस आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा विधी पाळण्याविषयी मी आज तुला सांगत आहे ते मान्य करून पाळणार नाहीस तर हे सर्व पुढील शाप तुला येऊन गाठतील. हालेलुया. काय म्हटलेलं आहे की जर तू या विधी नियम पाळणार नाहीस तर पुढील सगळे शाप तुला येऊन गाठतील. आणि इस्रायल लोक शापित झालेले आहेत. शाप आले त्यांच्यावरती. देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत, देवाचे नियम पाळले नाहीत, देवाचा सन्मान केला नाही आणि ते काय झाले? शापग्रस्त झालेले. तुमचा विश्वास बसेल का? इस्रायल आशीर्वादित राष्ट्र शापित होऊ शकतं का? होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? देवाने त्यांना शापग्रस्त करून टाकलेला. देवाने म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृत्यांनी, नियम माहिती असून नियम न पाळणे, आज्ञा पुढे आहेत तरी आज्ञा पालन न करणे, त्याचा सन्मान न करणे, त्याच्याऐवजी दुसऱ्याचं ऐकणे, स्वतःच्या इच्छेने चालणे, या गोष्टीमुळे ते स्वतः शापित झालेले आहे. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय काढा जरा. 7 आणि 8 वचन वाचा. मलाकी 3रा अध्याय. फास्ट घ्या जरा. मलाकी 3रा अध्याय. 7, 8, 9 वचन काय म्हटलं बघा त्या ठिकाणी वाचा. मनुष्य देवाला ठकवील काय? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. तुम्ही तर मला ठकविले आहेत. असे असून तुम्ही म्हणता. असे असून तुम्ही म्हणता. आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. बस काय म्हटलेलं आहे? तुम्ही शापाने आणि शापाने शापग्रस्त झालेला आहात. नुसतं शाप आलाय असं नाहीये, ग्रस्त हा शब्द वापरलाय. ग्रस्त अर्थ काय होऊ शकतो? ग्रस्त. शापाने श्राप. आजगर माहितीये का? आजगर. आता माझ्याकडे बघा. आजगर माहितीये तुम्हाला? आजगराचा स्वभाव कसा आहे? तो जर एखाद्या प्राण्याला बघतो, भक्ष्य म्हणून पाहतो, तो त्याच्यावरती झडप मारतो. पहिले काय करतो माहिती? तोंडामध्ये त्याला पकडतो आणि बाकीचं जे शरीर आहे ना त्यांना वेटोळा मारतो. तो असा लगेच गिळत नाही, तो वेटोळा मारतो आणि त्या वेटोळ्याला आवळतो की जेणेकरून त्या प्राण्याची हाडं मोडतात आणि गुदमरून तो मरतो. मेल्यानंतर मग ते सगळं ढिल्लं होतं आणि तो गिळतो. मला तुम्हाला काय दाखवायचं आहे? त्याचे वेटोळे जे आहेत ना त्या वेटोळ्यामध्ये
तो प्राणी पक्षी जे काही अडकले ना ते पूर्ण त्याच्यामध्ये आतमध्ये थांबतो, जरा सुद्धा त्याला हालायला चान्स मिळत. शापग्रस्त होणे म्हणजे तो शाप जो आहे ना त्या व्यक्तीला पूर्ण वेटोळ्या मारून टाकतो, जरा सुद्धा त्याला हालायला चान्स मिळत नाही, नाश होऊन जातो त्याच्यामध्ये. शापग्रस्त पूर्ण, जरासा शाप आला आणि जरा खांद्याला लागला, डोक्याला लागला असं नाही, पूर्ण त्याचं शरीर त्या वेटोळ्यामध्ये कव्हर केलं जातं. बायबल म्हणतं की तुम्ही शापाने, शापाचा अजगराने तुम्हाला पूर्ण विटळून टाकले, ग्रस्त करून टाकलेले, जरा सुद्धा तुम्हाला सुटण्याचे चान्सेस नाही. इस्रायल लोकांवर बंदिवासात जाणे हे शाप आहे. इस्रायल लोकांवरती एखाद्या राजाचं स्वारी येणे हे शाप आहे. भिंती जळणे, गेट जळणे, यरूशलेमची वाट लागलेली हे शाप आहे. परंतु तुम्ही शापाने शापग्रस्त झाले. मोशे काय म्हटला, जर तुम्ही आज्ञा विधी नियम पाळणार नाहीत तर पुढील शाप तुम्हाला येऊन गाठतील. शाप गाठतील किंवा शाप गाठेल. कसा प्रयोग आहे हा? एक वचनी का अनेक वचनी आहे? शाप गाठतील अनेक वचने, म्हणजे एक शाप येणार नाही, किती येतील? अनेक शाप येतील आणि त्या व्यक्तीला झाकून टाकतील, आपल्या कचाट्यात घेतील की तो व्यक्ती त्याच्यातून काही केल्यास सुटणार नाही. हालेलुया. शाप भयंकर आहे. हे शाप कधी येतात? ज्यावेळेस देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं जातं त्यावेळेस. हे शाप कधी येतात? ज्यावेळेस नियम माहिती असून पाळले जात नाही. शाप कधी येतात? देवाला फसवायचा प्रयत्न केल्यावर. पेत्राने विचारलं, एवढ्याला जमीन विकली काय? केवढ्याला विकली तुम्ही? हो, एवढ्यालाच विकली. काय म्हणला तो? तुम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी केली, म्हणजे तुम्ही देवाला फसवलं, फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा काय झालं, मरणाचा शाप त्या पती पत्नीवरती आला आणि दोघे त्या ठिकाणी खलास झालेला. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, इस्रायलाचं पाप भयंकर आहे आणि बायबल सांगतं ते शापानं शापग्रस्त झाले नाही. तिसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. मग नेहमीच्या जीवनात ह्या घटना घडलेल्या आहेत. आता आमचे जीवन कसे आहे? तिसऱ्या मुद्द्याचं नाव आहे आमचे जीवन, किंवा आता आमचे जीवन कसे आहे. आत्ताच्या या परिस्थितीला काय थोडासा विचार करा. माझ्या जीवनात काही शाप आहेत का? जरी तुम्ही म्हणत असाल देव माझ्या बरोबर आहे, इस्रायल बरोबर पण देव आहे की नाही? इस्रायलाच्या स्तवनात वसणारा सुद्धा देव इस्रायला बरोबर आहे, परंतु साक्ष काय की ते शापित झालेले आहे. प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला परीक्षा करायला लावत आहे. या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहणार आहोत. मग इस्रायलाच्या पापासारखं आमची काही पाप आहेत का? परत आम्ही येऊया. पहिलं पाप काय होतं? भ्रष्टता. तो काय म्हणतो? आम्ही अतिशय दुर्वर्तन केलेला. प्रियांनो, भ्रष्टता, स्वतःला अशुद्ध करणे, अपवित्र करणे, म्हणजे ज्यावेळेस आम्ही जगाशी मैत्री करतो त्याच वेळेस आमचं पावित्र्य नष्ट होतं. मगाशी सिस्टर सांगितल्याप्रमाणे पाहणे, ऐकणे, बोलणे या गोष्टीच्या द्वारे जे पाप होतं, हे पाप आम्हाला अशुद्ध करतं. सध्या जत्रेचे दिवस चालू आहेत, आमंत्रण आले असतील, जाणार काय? मला नाही म्हणणार तिकडे जेवायला बसणार आहे की नाही? कशाला पाळखायला दिसतंय? योना सुद्धा म्हटला, देवाला कसं दिसतंय? जाऊया, हळूच बसूया बोटीमध्ये, अंधाराच्या पंक्तीत बसूया. काय होतं त्याला? अनुवाद 14:3 मध्ये म्हटलेला आहे. अनुवाद याचा 14वा अध्याय 3रं वचन जरा वाचा बरं. काय म्हटलंय बघा. मी तुम्हाला ठराविक पाप दाखवणार आहे की ज्या गोष्टी आम्हाला भ्रष्ट करतात. अनुवाद 14:3 वचन. काही अमंगळ पदार्थ खाऊ नको. काही अमंगळ पदार्थ खाऊ नकोस. असंच आहे का वचन? वाचा, पूर्ण करा बरं. काही अमंगळ पदार्थ खाऊ नको. तुम्ही खावयाची जनावरे तीही. बस, आता खाली लिस्ट दिली तुम्ही काय खायचं, परंतु पहिल्या ओळीमध्ये काय म्हणले? अमंगळ. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या,
की जर तुम्हाला एखादं आमंत्रण येतं आणि ते तुम्हाला वाटतं चांगलं आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून जर ते अमंगळ असेल आणि तुम्ही खाता, तर तुम्ही खाण्याने पाप करता. हालेलुया, हालेलुया. जत्रेतलं जेवण, जरासं लक्ष द्या आता या ठिकाणी. जत्रेतलं जेवण कोणत्या निमित्तानं केलेलं असतं तुम्हाला माहित आहे का? पहिली गोष्ट, जत्रा का भरवली जाते? तिथं मूर्तीचा काहीतरी उत्सव आहे, त्याच्या स्मरणार्थ ते जेवण तयार केलं जातं. तुम्ही म्हणाल तिथं काय आम्हाला प्रसाद वाढला नाही, पण कोणाच्या स्मरणार्थ केलं ते? कोणासाठी, कोणाच्या निमित्तानं केलं? लक्षात घ्या, ते जे मूर्तीपूजेचे जे प्रकार आहेत ते सगळे भूताखेतांचे प्रकार आहेत. पत्रांमध्ये म्हटलेले भूतांचा प्याला आणि प्रभूचा प्याला एकत्र होऊ शकतो का? जत्रेचं जेवण आणि प्रभुभोजनचं जेवण, जो प्रभोजन घेतो तो जत्रेतलं जेवतो. मग बरेच बहादर काय म्हणतात ना, का पास्टर प्रार्थना केल्यावर सगळं शुद्ध होतं. हालेलुया. तुमचं काय म्हणणं आहे आता? जत्रेचं जेवणावर प्रार्थना करून खावं का नाही खावं? हा, हालेलुया. प्रियांनो, आम्हाला माहित आहे ते मूर्तीपूजेच्या प्रथेतून, त्या सानिध्यातून जर आलेलं आहे, तर आम्ही त्याला हात सुद्धा लावू नये. दानिएल म्हणलं, मी खाऊन मी स्वतःला विटाळू काय? कुठलं अन्न होतं? राजा खात होता, राजाचं जेवण त्याला दिलं होतं, तो त्यानं खाल्लं नाही. का खाल्लं नाही? तुम्हाला काय आयडिया आहे का ते का खाल्लं नसेल त्यानं? मग राजाचं जेवण अशुद्ध होतं का? राजाला काय हलक्या क्वालिटीचं जेवण दिलं असेल काय? काहीतरी सटर फटर राजाला एकदम चांगलं प्युअर टेस्टिंग केलेलं जेवण, राजाचं जेवण त्याला आलं होतं, तरी त्यानं नाकारलं. का बरं नाकारलं असेल? त्यावेळेसची पद्धत होती, राजाला दिलेलं जेवण पहिलं मूर्तीच्या पुढे ठेवलं जात होतं. मूर्तीचा आशीर्वाद त्याच्यावरती येऊ दे आणि राजानं खाऊन राजाला आशीर्वाद येऊ दे. ती जी मूर्तीपूजेची जी प्रथा होती, त्यातून ते जेवण राजाला जात होतं आणि ते जेवण दानिएला समोर आलं. दानिएला माहिती होतं हे जेवण चुकीच्या पद्धतीतून आलेलं आहे, जेवण घाण नाहीये, परंतु ज्या स्मरणार्थ ते केलेलं आहे त्याच्यामुळे ते अशुद्ध ठरलेलं आहे. हालेलुया. पाहुण्यांनी पूजा ठेवली होती, पण आम्हाला सेपरेट जेवण केलेलं आहे. अरे पण पूजा आहे ना तिकडे, काहीतरी निमित्त आहे ना. आम्ही फोन करून सांगतो आमच्यासाठी दुसरं आणून तयार करा. आता तुम्हाला घरात मिळत नाही का? करा ना घरात आणि खावा. मोशे तेच म्हणतो, परमेश्वर म्हणतो माझ्या आज्ञा आणि नियम याच्याकडे तुम्ही काटेकोरपणे लक्ष द्या. हालेलुया. भ्रष्टता देवापासून मनुष्याला लांब करते. आज्ञा मोडली आणि तिथं भ्रष्टता आली आणि देव पवित्र आहे, अपवित्रता तिथं राहू शकत नाही. फक्त खाण्याचं आहे का? कपडे सुद्धा. तुमचे कपडे कसे आहेत? कपड्यावर एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या चर्चमध्ये, घरामध्ये, बाजारामध्ये कपडे कसे असायला पाहिजे. तरी पण मला सांगू द्या, काय आमच्या कपड्याच्या द्वारे माझ्या देवाचे गौरव होत असतील काय? बहिणी जे कपडे वापरतात, भाऊ जे कपडे वापरतात, थोडंसं स्वतःला प्रश्न विचारा, मी जर हा ड्रेस, साडी, शर्ट, पॅन्ट जे काय असेल ते घालतो, यातून माझ्या देवाचे गौरव होत असतील का? जर नाही तर ती भ्रष्टता आहे. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे सांगितले, याजकाच्या कपड्यामध्ये ह्या ज्या बाह्या आहेत याची शिवणावळ खाली यायला नाही पाहिजे, नाही तर त्याला याजक पद रद्द आहे, तो पापी भ्रष्ट आहे. जर याचकाला कपड्याचे नियम आहेत तर मंडळीला काही सूट दिलेली आहे का? नाही. स्वतःच परीक्षण करा की मी कुठं कुठं भ्रष्ट होत आहे का? वागण्याच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, पाहण्याच्या, ऐकण्याच्या द्वारे, विचार करण्याच्या द्वारे, एखादं जगातल्या गोष्टी, प्रसंग त्याच्यामध्ये सहभाग देण्याच्या द्वारे. कारण शास्त्र म्हणतं तू आज्ञा पालन करणं गरजेचं आहे, आणि जर मी आज्ञा पालन करत नाही तर मी स्वतःला भ्रष्ट करून घेत असेल तर हे माझं पाप आहे. दुसरं, आम्ही पाहिलं की आम्ही आज्ञा पाळत नाही, तो म्हणतो आम्ही नियम पाळले नाही, आम्ही तुझे निर्णय मान्य केले नाहीत. हालेलुया. देवाचे नियम तुम्हाला माहित आहेत का?
आता जुन्या कराराचे नियम तुम्ही कदाचित वाचले नसतील. नव्या करारात काय नियम दिलेत काय? पाळतो का आम्ही ते नियम? मत्ताई लूक मध्ये जर बघितलं तर 10 धन्यवाद आहेत का तिथं? हे नाही, जे शांती करणारे ते धन्य. पुढं कसं वचन त्याच्या, किंवा जे अंतःकरणाची शुद्ध ते धन्य. माहित आहेत का हे नियम? प्रियांनो, हे नियम देवाने आम्हाला दिलेले आहेत, आम्ही ते पाळायला पाहिजे. जर तो म्हणतो शांती करणारे धन्य, तर भांडणं बघायला किती लोकांना इंटरेस्ट वाटतो. चला चला भांडणं लागले बघायला जाऊया. नियम काय आहे? शांती. नियम सांगत नाही भांडणं बघ जा, नियम सांगत नाही भांडणं लाव, नियम म्हणत नाही भांडणाचं रेकॉर्डिंग करत बस. नियम काय सांगतो? जे शांती करणारे धन्य. जिथं भांडणं लागलेली आहेत किंवा तुम्ही जर भांडणामध्ये असाल तर देवाची इच्छा तुम्ही शांती प्रस्थापित करावी, हा नियम आहे. जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया करण्यात येईल. कुठे गेला दयाळूपणा? हा दयाळूपणाचा नियम आहे, तो आमच्याकडनं देव अपेक्षा करतो. दया करत नाही, आम्ही कठोर होतो. त्यांना असं केलं ना, मी पण तसंच करणार. त्यानं आरे केलं, मी कार्य केलं. त्यानं दगड घेतला, मी वीट घेईन, पण मी त्याला सोडणार नाही. दया करा. दया करणारा परमेश्वर जर आमचा देव आहे, तर तुम्ही आणि मी नियम पाळणं गरजेचं. आम्ही दया करायला शिकलो पाहिजे. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले ते धन्य, ते तृप्त केले जातील. लागली का तहान? धार्मिकतेची भूक आणि तहान. आम्हाला ती ताण लागत नाही. आम्हाला पैसा पाहिजे, सोनं पाहिजे, कपडे पाहिजे, वाटा पाहिजे, हिस्सा पाहिजे. आम्हाला जगातल्या गोष्टी पाहिजे, त्या मिळवण्याच्या गोष्टीची ताण आम्हाला लागलेली. नियम काय म्हणता? अरे तुला धार्मिकतेची ताण लागायला पाहिजे. मी कधी चर्चमध्ये जाईन, मला त्याची ताण लागली पाहिजे. मी माझं बायबल कधी उघडून वाचेन, मला ते वाचण्याची ताण लागली पाहिजे. मी पवित्र आत्म्यानं भरून कधी देवाच्या समोर जाईन, मला त्याची ताण भूक लागली पाहिजे. हे नियम आहेत. नेहमी म्हणतो आम्ही ते नियमच पाळले नाहीत प्रभू, आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे चाललो. पवित्र आत्मा सांगतो क्षमा कर, क्षमा कर. नाही कर क्षमा का? कमीपणा वाटतो आम्हाला. शास्त्र म्हणतो जो स्वतःला कमी करतो त्याला मी उंच करेन. हालेलुया. इगो आहे ना आमचा, दुखावला जातो. आम्हाला नाही कमीपणा घेऊशी वाटत, पण लक्षात घ्या, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यानं कमीपणा घेतला आणि शिष्यांचे पाय धुतले. हालेलुया. तो काय म्हणतो? तुम्ही असं करा, एकमेकांचे पाय धुवा. हातात हात द्यायला तयार नाही, प्रेयर लॉर्ड करायला. पाय कधी पकडणार हो? खरंच जर येशू जर असताना प्रॅक्टिकल काठी घेऊन उभं राहिलं असतं, काय म्हटलं असतं? धू पाय त्याचे. चल, तुला ते आवडत नाही ना, चल त्याचे पाय धू. असं जर केलं असतं तर काय झालं असतं? लयच भांडणं झाली असते. प्रभू तू नको आम्हाला, तू जा दुसरीकडे, तुझी गरज नाही, तू पाय धुवायला लावतोस. प्रियांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत हे आता प्रॅक्टिकल आमच्या जीवनामध्ये घडत आहे. बायको नमायला तयार नाहीत, पोरं रिस्पेक्ट द्यायला तयार नाहीत, घरामध्ये शांतीचं वातावरण आहे. काय आहे? ही भ्रष्टता आहे. पण एक गोष्ट आम्ही काय म्हणतो, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. पण लक्षात घ्या, बायबल काय म्हणतो? तुम्ही शापाने शापग्रस्त झालेला आहात. मग आता आमचं जीवन कसं आहे? जगाचा रूढी परंपरेप्रमाणे चालणार आहे का? रविवारची भक्तीची वेळ असून सुद्धा आम्ही भक्तीला जर वेळ देत नाही आणि आम्ही पिक्चरला, पिकनिकला आणि नातेवाईकांना वेळ देतो, तर लक्षात घ्या, ही मूर्तीपूजा आहे, देवाचा अपमान आहे. तो देवाचे गौरव जर आम्ही देवाला देत नाही, तर बायबल म्हणतं मी ईर्ष्यवान देव आहे, मी शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा देवाचा एक स्वभाव देखील आहे. काय हो, तुम्हाला मान्य आहे का? होय, यातल्या काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी करत आहे. मी स्वतःला भ्रष्ट करत आहे, मी कठीण झालेलो आहे. आज्ञा पाळण्यामध्ये मी 100% पूर्ण त्याला वेळ देत नाही. नियम मला माहिती आहेत, परंतु नियमाप्रमाणे मला चालायला होत नाही, आवडत नाही. परंतु प्रियांनो, जर नेहम्याच्या बाबतीत पाहिलं, नेहम्या करेक्ट होता, पण त्यांनी पश्चाताप केलेला. नेहम्या थोडंफार आज्ञा पालन करत होता, तरी देखील त्यांनी पश्चाताप केलेला आहे. मग तुम्ही आणि मी नेहमीपेक्षा लय मोठे विश्वासणारे आहोत काय?
आमची लय धार्मिकता आहे काय आणि मग आम्हाला पश्चातापाची गरजच नाही असं काही आहे का? नाही. देव आम्हाला एक संधी देतो आणि तो आमच्याकडनं अपेक्षा करतो की आम्ही नेहमीसारखं रडावं, त्याच्याजवळ यावं आणि सांगावं की प्रभू मी माझ्या घराण्यानं पाप केलेलं आहे, तुझ्या विरुद्ध तुझ्या वचनाविरुद्ध मी पाप केलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध दुर्भाषण कदाचित केलेलं आहे, सेवकाचा मी अपमान केलेला आहे, वचनावर मी अविश्वास कदाचित दाखवलेला आहे. प्रभू मी शेजाऱ्यावर प्रीती केलीच नाही, क्षमा करायची होती मी क्षमा केलीच नाही. प्रभू होऊ शकतं का असं? सगळी पापं नसतील, निदान 1-2-3 तरी माझ्या जीवनात त्या गोष्टी असतील का नाही? म्हणून तो म्हणतो की मी आणि माझ्या बापाच्या घराण्याने पातके केलेली आहेत. अनेक वचनं प्रियांनो, जरी दिसणारी पापं नसतील तरी न दिसणारी मनातल्या गोष्टीच्या द्वारे आम्ही पाप केलं असं का नसेल? तोंडानं पाप, कानानं ऐकण्याच्या द्वारे पाप, चुकीचा सल्ला देण्याच्या द्वारे पाप. नीतिसूत्र मग अशी आम्ही वाचलं तर मलाकीमध्ये सांगितल्याप्रमाणे दान दशमांश चोरण्याच्या द्वारे पाप, देवाचा वेळ चोरण्याच्या द्वारे पाप, एकमेकांची चाडी चुगली करण्याच्या द्वारे पाप. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पापामध्ये येतात आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये आहेत. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणला, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. थोडंसं मी बदल करतो, पश्चाताप करा, रॅप्चर जवळ आलेला आहे. जर तुम्हाला आणि मला रॅप्चरमध्ये जायचं असेल तर मला नेहमीसारखं आता पश्चाताप करणं गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला जर रॅप्चरचे वाटेकरी व्हायचं असेल तर आम्हाला देवाच्या समोर रडणं गरजेचं आहे की देवा मी चुकलेलो आहे, मी पाप केलंय, मला क्षमा. काय तुमची इच्छा आहे का रॅप्चरमध्ये जायची? तर तुम्हाला असं वाटतं तर आपल्या जागेवरती उभं राहूया आणि स्वतःचं परीक्षण करा. काय इस्रायल सारखं मी पापी आहे का? मी कठीण अंतकरणाचं झालं का? जग आणि जगाच्या गोष्टी, नातेवाईक यांना खुश करण्याचा मी प्रयत्न केलाय का? देवाच्या ऐवजी मी लोकांना पहिलं स्थान, पैसा आणि कुटुंब आणि जगाच्या गोष्टीकडे मी पहिलं दिलेलं आहे. आणि मग पवित्र आत्मा जर तुम्हाला दाखवतो या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत तर एक एक गोष्ट देवाच्या समोर तोंडाने कबूल करा आपल्या अंतकरणातून आणि देवाला सांगा, होय प्रभू ही पाप मी केलेली आहेत. या आपल्या जागेवर आपण उभं राहूया, परमेश्वरच्या सानिध्यामध्ये जाऊ. हाताने पाप केलेला आहे का? नजरेने पाप केला असेल, डोळ्याची वासना, ऐकणे, चुकीच्या गोष्टी ऐकणे, तोंडाने चुकीच्या गोष्टी खाणे आणि जिभेने चुकीच्या गोष्टी बोलणे, एकमेकांचा अपमान करणे, आदर न करणे, देवाच्या वचनाविषयी मनामध्ये शंका बाळगणे, मूर्तीपूजेच्या रिलेटेड गोष्टीमध्ये भाग घेणे, देवाच्या कामामध्ये हायगाई करणे, अव्यवस्थित बेशिस्तपणाचं जीवन जगणे, जे काही तुम्हाला वाटतं आज पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तो आज आपल्यामध्ये आहे, तो तुम्हाला दाखवत आहे. तर बायबल म्हणतं जो आपली पापे पदरी घेतो, तर प्रियानो लक्षात घ्या, पदरी घेणारा व्यक्ती देवाच्या समोर आज आम्ही बनूया. देवाला सांगा, प्रभू होय हे पाप मी केलेलं आहे. फसवलं असेल तर देवाला सांगा, कुणाची लाबाडी केली असेल तर देवाला सांगा. तुम्हाला जे काही वाटतं की हे पाप माझ्याकडून झालेलं आहे तर देवाच्या जवळ क्षमा मागा. नेहमीसारखं म्हणा की प्रभू मी पातक केलेले आहे, मला तू क्षमा कर. आणि जर तो उधळ्या पुत्राच्या बाप असासारखं तो बाप त्याला क्षमा करू शकतो तर आमचा स्वर्गीय बाप आम्हाला क्षमा करण्यासाठी वाट बघत आहे. प्रियानो, जर क्षमा नाही आणि रॅप्चर झालं तर तुम्ही स्वर्गामध्ये रॅप्चरमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून हा विश्वास झाला की मला रोज पश्चाताप करायचा आहे, कारण रॅप्चर कधी होईल माहिती नाही, आज उद्या परवा आता या क्षणाला सुद्धा. म्हणून तयारीत राहूया, जागे राहूया, सावध राहूया, पश्चातापी अंतःकरणाने जीवन. थँक्यू. पवित्र थोर स्वर्गीय सेनाधीश बाप्पा, या दुपारच्या वेळेस आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू 2026चे 2 महिने तो आम्हाला सांभाळले आणि मार्चचा हा नवीन महिना पाहण्याची संधी दिलीस. पहिली तारीख, पहिला रविवार साजरा करण्याची संधी मिळाली. आम्ही तुझ्या आभार मानतो. मागील 2 महिन्यामध्ये आणि मागील जीवनामध्ये वेळेमध्ये आमच्याकडून ज्या काही चुका, अपराध, पाप झाले असतील, आज आम्ही येशूच्या नावात ते सर्व तुझ्या समोर कबूल करू. डोळ्याने पाप, तोंडाने, बोलण्याने, खाण्यापिण्याने, वाईट विचार, कल्पना, नजरेने, ऐकणे, सांगण्याच्या द्वारे,
होय प्रभू, आम्ही सर्व पाप कबूल करतो येशूच्या नावात. आम्हाला तू येशूच्या नावामध्ये क्षमा कर. प्रभू, वचन ऐकल्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आपल्या हृदयात आज पश्चाताप केलेला आहे, येशूच्या नावात त्यांना सर्वांना तू क्षमा कर. आम्हाला पश्चातापाला फळ देण्यास देवा तू आमचं सहाय्यक. नेहमीसारखाच आम्ही येतो आणि म्हणतो मी आणि माझ्या बापाच्या घराण्याने आम्ही पाप केलेला आहे, परंतु तू क्षमेचा देव आहेस, क्षमा करणारा पिता आहेस. तुझा पुत्र येशू याच्याद्वारे तू आम्हाला क्षमा दिलेली आहेस, त्याच्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलेलं आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा आम्ही पापात जाऊ नये, पुन्हा भ्रष्टतेत आम्ही जाऊ नये, आज्ञापालन सोडू नये, आम्ही मोडू नये म्हणून तू आमची मदत कर. प्रेमळ बापा, तूच आम्हाला कृपा पुरव की आम्ही तुझ्या नियमाप्रमाणे चालावे, आम्ही तुझ्या आज्ञेप्रमाणे चालावेत, आम्ही तुझ्या इच्छेला प्रथम स्थान द्यावे म्हणून तू आमचं सहाय्य कर, आमची मदत कर, आम्हाला कृपा पुरव. पवित्र आत्मे आमचं सहाय्य कर. प्रार्थना करतो जमलेल्या सर्वांना तो आशीर्वादित कर. जे वचन ऐकलं त्याप्रमाणे कृत्य अनुसरण करण्यास तो आमची मदत कर. प्रभू, पुढील आठवड्यात पुन्हा एकत्र येऊन तुझे गौरव करावे म्हणून तो आमचं सहाय्य कर. विशेषतः मी प्रार्थना करतो दे बाप्पा, जे पश्चाताप करण्यास कमी पडत आहेत तू त्यांची मदत कर. आणि प्रभू, ते मागं राहून नाहीत तर ते देखील रॅप्चरमध्ये असावेत, तुझ्या कृपेमध्ये असावेत म्हणून तू त्यांचं सहाय्य कर. प्रेमळ बाप्पा, आमच्या मंडळीला तू आशीर्वादित केले, धन्यवाद करतो. आज तू वचनाच्या द्वारे आमची भेट देतो. त्याचमुळे मी प्रार्थना करतो जे जे लोक हा व्हिडिओ पाहतील, हे वचन ऐकतील, त्या सर्वांना तू स्पर्श कर येशूच्या नावामध्ये आणि त्यांचं जीवन पश्चातापी जीवन तू बन. शुद्धतेत आणि पवित्रतेत राहण्यास, चालण्यास, बोलण्यास तू आमचं सहाय्य. धन्यवाद करतो आजच्या भक्तीसाठी. सर्वजण आम्ही तुझ्या हातात ठेवून विनंती प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून एक बाप्पा. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व संत आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. Praise the Lord.